नावाचं द्रवरूप खत आहे। त्यामध्ये एक हा प्लास्टिकचा गांडूळ खताचा बेड आहे, ज्याची 10 फूट 12 फूट लांबी आहे, 2 फूट रुंदी आहे आणि 4 फूट खोली आहे। त्यामध्ये आम्ही गोमूत्र 10 लिटर पाणी आणि 2 किलो ताजे गाईचं शेण टाकतो। त्यामध्ये 5 किलो निंबोळीची पावडर टाकतो आणि हे झाल्यानंतर ते पूर्ण जेव्हा 30 दिवसानंतर जमा झाल्यानंतर आम्ही हे तर फिल्टर केल्यानंतर गाळणी घेतल्यानंतर आम्ही याच्यामध्ये त्या टाकीमध्ये भरून ठेवतो आणि ह्या टाकीमध्ये आम्ही जेवढ्या दिवस भरून ठेवलं त्यामध्ये हे भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये ह्युमिक ॲसिड नत्र स्फुरद पालाश असे बरेचसे घटक नैसर्गिक पद्धतीने तयार होतात। त्यानंतर हे झालं आमचं फवारणीसाठीचं द्रवरूप खत आणि त्यानंतर असंच एक आम्ही यामध्ये गाईचं गोमूत्र जेवढं गाईचं गोमूत्र टाकतो तेवढंच त्यामध्ये बकऱ्याचं पण मूत्र वापरतो। त्यामध्ये पुन्हा 2 किलो आम्ही शेण टाकतो। त्याला 20 दिवस ठेवल्यानंतर थोडंसं उन्हाचं प्रमाण चांगलं असतं 20 दिवस ठेवतो। त्यानंतर पुन्हा हे गाळून घेतल्यानंतर अशा प्लास्टिकच्या टाकीमध्ये पॅक करतो। हे पॅक केल्यानंतर हे तयार झालेलं लिक्विड हे अशा प्रकारे हे एक द्रवरूप तयार होते आणि हे द्रव आपण ड्रीपमधून ठिबक सिंचनाद्वारे कुठल्याही पिकांना फळझाडांना आपण देऊ शकतो। त्याच्यामुळे आपल्या जमिनीची प्रत सुधारते। फायदा काय होतो त्याचा? आणि हे वापरल्यामुळे आपल्याला मार्केटमधलं कुठलंच रासायनिक खत वापरायचं काम पडणार नाही। जमीनही सुपीक होऊन जाईल आणि आपल्या पिकांचं देखील आयुष्यमान वाढेल।